चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नाथबाबांच्या आणि तुमच्या कृपेने माझ्या चॅनलवरती 1,00,000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत, ते पण 2 महिन्यामध्ये। या ठिकाणी बघू शकता तुम्ही की माझ्या चॅनलवरती 1,00,000पेक्षा जास्त लोकांनी हे जे काही माझे जे व्हिडिओ आहेत नाथांचे ते पाहिलेले आहेत आणि फक्त 2 महिन्यामध्येच हे सगळं कंप्लीट झालेलं आहे। चॅनलबद्दल जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघू शकता मी चॅनल जे सुरुवात केलं होतं ते केलं होतं मी 22 ऑगस्ट 2025 मध्ये आणि आज जी तारीख आहे ती आहे 3 नोव्हेंबर 2025, म्हणजे 71 दिवस या ठिकाणी झालेला आहे मी चॅनल स्टार्ट करून। आणि चॅनलचे व्ह्यूज बघू शकता तुम्ही 1,14,278 एवढे व्हिडिओ या ठिकाणी म्हणजे व्हिडिओचे व्ह्यूज या ठिकाणी झालेला आहे। आणि सबस्क्रायबरचा विषय या ठिकाणी तुम्ही जर काढला तर पाहू शकता सबस्क्रायबर आहे 927 सबस्क्रायबर आत्ता माझ्या चॅनलवरती कंप्लीट झालेलं आहे। आणि ते पण 71 व्हिडिओमध्येच या ठिकाणी माझे जे काही सबस्क्रायबर 927 हे कंप्लीट झाले आहेत आणि 1,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त व्ह्यूज या ठिकाणी आत्ता माझ्या चॅनलवरती आहेत। हे सर्व सांगायचं झालं तर 71 व्हिडिओ या ठिकाणी अपलोडेड आहे आणि माझा चॅनल जो पण आहे तो हाफ मोनेटाईज या ठिकाणी झालेला आहे। नाथबाबांची आणि तुमचीच कृपा माझ्या चॅनलवरती लाभलेली आहे। आणि हाफ चॅनल मोनेटाईज होणं म्हणजे काय असतं हे पण मी तुम्हाला सांगतो की या माझ्या ज्या चॅनलवरती आहे ते 500 सबस्क्रायबर या ठिकाणी कंप्लीट आहे आणि 3000 घंट्याचा वॉच टाईम या ठिकाणी कंप्लीट आहे। हे दोन्ही जर क्रायटेरिया कंप्लीट झालं तर तुमचं जे काय हाफ मोनेटाईज जो काय चॅनल होतो आणि फुल मोनेटाईज होण्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम या ठिकाणी लागतो, तो पण माझा थोड्या दिवसामध्ये कंप्लीट होईल। तुमच्या सर्वांची कृपा आहे माझ्यावरती आणि नाथबाबांची कृपा आहे। 2 महिन्यामध्ये इतकं चॅनल या ठिकाणी ग्रोथ झालेला आहे आणि 29 ऑक्टोबर 2025 या दिवशी माझं जे काय हाफ चॅनल मोनेटाईज झालेलं आहे। ही सर्व तुमचीच कृपा आहे आणि नाथबाबांचा माझ्यावरची आशीर्वाद आहे। एवढं लवकर कुणाचं पण चॅनल या ठिकाणी मोनेटाईज होत नाही आहे। 2 महिन्यामध्ये मोनेटाईज होणं अशक्य आहे गोष्ट। नवीन चॅनलवरती पहिल्यांदाच मी सुरुवात केली होती आणि 2 महिन्याच्या आतमध्ये माझं जे काय हाफ चॅनल मोनेटाईज झालेलं आहे आणि फुल चॅनल मोनेटाईज होण्यासाठी 1 आठवडा अजून बाकी आहे। तुमची कृपा माझ्यावरती आणि नाथबाबांची कृपा माझ्यावरती राहिली तर ते सुद्धा मी या ठिकाणी कंप्लीट करून तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न कराल। चॅनलच्या जर्नीबद्दल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की माझं चॅनल मी 22 ऑगस्ट 2025 या ठिकाणी बनवलं होतं आणि 3 नोव्हेंबर 2025 आता आहे। 71 व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, 927 सबस्क्रायबर आहेत आणि 1,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त व्ह्यूज या ठिकाणी मी कंप्लीट केलेलं आहे आणि हाफ चॅनल माझं मोनेटाईज सुद्धा झालेलं आहे। हे सर्व पाहता तुमचं जे काय माझ्यावरचं प्रेम आहे आणि व्हिडिओ बनवण्याची जी काही इच्छा माझ्या मनामध्ये वाढत चाललेली आहे, नाथ संप्रदायाचा प्रसार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, यासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवतो आहे। आणि आजचं जे काय तुम्ही बघू शकता, आज मी व्हिडिओ जो बनवतो आहे, मी कधी व्हिडिओ बनवले आहे हे सुद्धा मी तुमचं या ठिकाणी माझी जी काही स्ट्रॅटेजी आहे, कॉन्टेंट बनवण्याची टेक्निक आहे, कधी मी व्हिडिओ बनवतो हे सुद्धा मी सांगतो। आता जे काही वाजलेलं आहे या ठिकाणी बघा, रात्रीचे जे 12:30 या ठिकाणी रात्रीचे वाजलेलं आहे आणि मी पहाटे पण व्हिडिओ बनवलेले 4 वाजता 5 वाजता आणि रात्रीच्या 2 वाजता सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि रात्री 10 वाजता सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत। म्हणजे माझे जो टायमिंग आहे तो मी या ठिकाणी ठेवतो की रात्रीचे व्हिडिओ मी बनवतो, जेणेकरून तुम्हाला माझा जो आवाज आहे तो स्पष्टपणे ऐकायला भेटेल आणि सर्व काही इन्फॉर्मेशन जी काही ती माहिती तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये ऐकायला मिळेल, यासाठीच मी रात्रीचे व्हिडिओ बनवतो। दिवसा जर मी व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ बनवले तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सर्व प्रकारचा आवाज, गाड्यांचा आवाज म्हणा किंवा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा आवाज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। म्हणजे खूप आवाज होतो, त्यामुळे तुम्हाला जे काही मला सांगायचं आहे, जे काही कंटेंट मला द्यायची आहे, जी काही माहिती मला या ठिकाणी द्यायची आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। माझे 1,00,000 व्ह्यूज कसे कंप्लीट झालेले आहे त्याबद्दल थोडीशी जर्नी मी तुम्हाला शेअर करतो। तसं मी तुम्हाला सांगितलेलं किती व्हिडिओ अपलोड केले, कशा प्रकारे हाफ मोनेटाईज झालेला आहे, परंतु थोडीशी जर्नी सांगतो। मी जे पण व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत किंवा हे बनवण्यासाठी माझ्याकडे
कसला पण या ठिकाणी ट्रायपॉड नाही आहे, कोणता पण कॅमेरा नाही आहे, कोणता पण माईक नाही आहे. मी फक्त या ठिकाणी बघू शकता एक मोबाईल आहे माझ्याकडं आणि मोबाईलवरनं मी रेकॉर्डिंग करतो आणि कंटेंट बनवतो, थंबनेल बनवतो आणि दुसऱ्या दिवशी काय अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्याकडे मी खूप लो मिडल क्लास या ठिकाणी आहे, परंतु नाथांची भक्ती माझ्या मनामध्ये होती, त्यामुळे मी थोडंसं या ठिकाणी नाथांचं पारायण मी करत होतो. आणि नाथांचे पारायण करता करता माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे की मी नाथबाबांचं या ठिकाणी काय करावं, चॅनल सुरू करावं आणि त्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना मदत करावी, सर्व लोकांना गाईड करावं, जेणेकरून नाथ संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी खूप मदत होईल. म्हणजे मी पारायण जो श्रावण महिन्यापासून सुरुवात केलं होतं आणि 3 महिने या ठिकाणी पारायण कंप्लीट केलं. 3 महिने या ठिकाणी पारायण मी लावलं आणि त्या पारायणाच्या काळामध्येच या ठिकाणी मी चॅनल क्रिएट केलं आणि त्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना जे काही नाथांनी सांगितलेली माहिती आहे किंवा नाथांनी ज्या अध्यायाच्या माध्यमातून नाथांच्या ज्या काही कथा आहे, स्टोरी आहेत, ते सांगण्याचा मी प्रयत्न केला या चॅनलवरती. आणि अशा प्रकारचे कंटेंट बनवण्यासाठी, तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी किंवा असे कंटेंट बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. आता पण मी व्हिडिओ बनवतो आहे, तो रात्रीचाच बनवतो आहे. पाठ बनवले व्हिडिओ आणि सर्व प्रकारचे व्हिडिओ मी या ठिकाणी नाथांचे बनवले, माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, खूप माहिती या ठिकाणी मिळवली. आणि जे पण काय 2 महिन्यामध्ये इतकी ग्रोथ मला भेटलेली आहे. 1 लाख, तुमचीच 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी माझ्या चॅनल या ठिकाणी पाहिलेलं आहे, ते पण 2 मंथमध्ये, 60 दिवसामध्ये इथपर्यंत मी येऊन पोचलेलो आहे. 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी आत्तापर्यंत नाथांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. मला खूप आनंद होतो आहे की एवढं तुम्ही मला सपोर्ट करत आहेत की 900+ सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज माझ्या चॅनलवरती आलेले आहेत. आणि अशाच प्रकारे तुम्ही जर मला सपोर्ट करत राहिलं तर चॅनल खूप लवकर या ठिकाणी ग्रोथ मिळेल. आणि तुम्हाला या ठिकाणी बघू शकता की मी ही जी माहिती मिळवतो किंवा माहिती घेतो, थंबनेल बनवतो, ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल नसेल पण माझ्याच्याने जेवढं काही बनवता येईल तेवढं मी या ठिकाणी बनवतो. माझी एवढी परिस्थिती नाही, मी पण मिडल क्लासमधूनच आलेला मुलगा आहे, गरीब मुलगा आहे एक प्रकारे. आणि माझ्याकडे या ठिकाणी बघू शकता हा जो मोबाईल आहे ना, तो पण 8 किंवा 9 किंवा 10 हजारापर्यंत मिळू शकतो जास्तीत जास्त. नार्झो 10A असं याचं नाव आहे, नार्झो 10A. हा जो मोबाईल आहे तो तुम्हाला 10 हजारच्या आतमध्ये मिळून जाईल. आणि ह्या मोबाईलवरूनच हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतो आहे. माझ्याकडे कसला पण ट्रायपॉड नाही, काही पण नाही आहे. जे पण आहे ते फक्त मोबाईल आणि माझा आवाज आणि त्याच्यावरती असलेली क्रिएटिव्हिटी माझी या ठिकाणी मी बनवतो आहे. धाडस केलेला आहे नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी, नाथांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे यूट्यूब चॅनल माझं मी बनवलेलं आहे. आणि अजून तुम्हाला माहिती सांगतो, ह्याच्या आधी पण माझं एक यूट्यूबचं चॅनल होतं, परंतु यूट्यूबच्या चॅनल त्या चॅनलवरती माझ्यावरती ट्राईक पडलं होतं, 3 स्ट्राईक या ठिकाणी पडलं होतं. 7 महिने मी त्या चॅनलवरती काम केलं होतं. माझं ते पहिलं जे चॅनल होतं त्याचं नाव होतं टेक्निकल विजय त्याचं नाव होतं. त्या ठिकाणी मी 7 महिने त्याच्यावरती काम केलं. ते चॅनल मोनेटाईज झालं होतं, पण मी या ठिकाणी एक चूक केली होती की मी त्या ठिकाणी इंस्टाग्राम हॅकिंगचे व्हिडिओ सोडले, PUBG हॅकिंगचे व्हिडिओ सोडले, जेणेकरून माझ्या चॅनलवरची ट्राईक आली आणि ते चॅनल या ठिकाणी माझं कट्ट झालं. पण त्याच्यानंतर मी हे नवनाथ पारायणाचे व्हिडिओ बनवण्यासाठी मी ज्यावेळेस श्रावण महिन्यामध्ये पारायण वाचत होतो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की नाथांचे व्हिडिओ टाकण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. ते पारायण वाचल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपल्याला नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी अजून पण मदत होईल आणि जेणेकरून नाथांची भक्ती सर्व लोकांपर्यंत ज्ञान आपल्याला देता येईल, यासाठी हा चॅनल मी बनवला होता. आणि माझ्या आत्तापर्यंत तुम्ही बघू शकता माझ्याकडे काहीच नाही, माईक नाही, कॅमेरा नाही, काहीच नाही. एक छोटासा मोबाईल आहे, त्याच्यावरतीच हा व्हिडिओ मी बनवत आहे, त्याच्यावरतीच हा व्हिडिओ मी क्रिएट करत आहे. आणि कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे कोणतंही सामान नाही आहे. फक्त माझ्याकडे जे पण आहे ते या ठिकाणी माझी जिद्द आहे की नाथांचे व्हिडिओ बनवण्याची, नाथांची क्रिएटिव्हिटी माझ्या अंगामध्ये आहे आणि नाथांची माहिती मिळून सर्व जनकल्याणासाठी, सर्व लोकांसाठी ती माहिती कशी शुद्ध भाषेमध्ये आणि चांगली समजेल असा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे. नाथ बाबांची कृपा आणि तुमच्या कृपा होती माझ्यावरती, म्हणून मी 2 महिन्यामध्ये 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त व्ह्यूज या ठिकाणी कंप्लीट केले. हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही एवढी मला मदत केलेली आहे, तुम्ही मला एवढं या ठिकाणी सांत्वन दिलेलं आहे
एवढं तुम्ही मला या ठिकाणी विश्वास दाखवला आहे, तो विश्वास मी डगमगू देणार नाही. आणि नातांचे अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. खूप मेहनत लागते, खूप मेहनत करून या ठिकाणी मी व्हिडिओ बनवतो आणि आत्ता पण रात्रीचाच व्हिडिओ मी क्रिएट करतो आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व या ठिकाणी माहिती जी आहे ती शुद्ध भाषेमध्ये मिळेल आणि सर्व ज्ञान तुम्हाला नाथाबद्दलचे मिळेल. हीच माझी या ठिकाणी एक अपेक्षा आहे. तुम्हाला सर्व प्रकारची माहिती माझ्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल. ठीक आहे. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारे व्हिडिओ पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे मला नक्कीच सांगत चला, जेणेकरून कमेंट करत चला. आणि ही छोटीशी माझी यूट्यूबची जर्नी होती. 2 चॅनल या ठिकाणी मी बनवले होते. पहिला चॅनल जो होता तो माझा डिलीट झाला होता, टेक्निकल विजय म्हणून. थोडेसे प्रॉब्लेम झाले होते, त्याच्यावरती पण मी जे काय ती व्हिडिओ बनवण्यासाठी 1-1.5 वर्ष या ठिकाणी घालवले आणि तो चॅनल माझ्याकडून गेला होता. दुसरा हा नाथांचा व्हिडिओ मी टाकतो आहे. नाथांचे चॅनल मी या ठिकाणी दुसरा बनवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ही माझी छोटीशी जर्नी होती. मी जे पण व्हिडिओ बनवतो, काही पण बनवत असेल, त्याच्यामागे खूप मेहनत असते मित्रांनो. आणि तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त सपोर्ट करत चला, जेणेकरून की अजून मला प्रेरणा मिळेल. लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, जेणेकरून मला नाथांचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मदत होईल आणि नाथांच्या प्रसार होण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल. आणि तुमची माझ्यावरती कृपा राहू द्या, तुमचं माझ्यावरती सपोर्ट राहू द्या. आणि नाथांची पण माझ्यावरती खूप कृपा आहे, म्हणून तर 2 महिन्यामध्ये एवढं 1 लाखापेक्षा जास्त जे काय ते माझे व्हिडिओ लोकांनी पाहिलेले आहेत. लोकांचं पण प्रेम आहे, तुमचं पण प्रेम माझ्यावरती आहे आणि देवाचं सुद्धा या ठिकाणी प्रेम मला असं वाटतं की आहे या चॅनलवरती, कारण जेणेकरून की एवढं लोकांसाठी हे बघणं 2 महिने म्हणजे माझ्यासाठी मला वाटत नव्हतं की एवढं चॅनल या ठिकाणी पुढं जाईल आणि तुम्ही एवढं माझ्या चॅनलला सपोर्ट करताल, बघताल, अशी अपेक्षा या ठिकाणी मी केली नव्हती. की मला असं वाटायचं की थोडंफार लोक या ठिकाणी बघतील, परंतु एवढं 2 महिन्यामध्ये 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी हे नाथांचे व्हिडिओ बघितलेले आहे. मला अशी आशासुद्धा नव्हती. की मला असं वाटलं होतं की थोडंफार या ठिकाणी बघतील लोक, पण एवढे पण बघणार नाहीत असं मला वाटलं होतं. परंतु तुमचं एवढं प्रेम होतं, तुमचा एवढा प्रतिसाद होता चॅनलवरती की एवढं चॅनल 2 महिन्यामध्ये ग्रो झालं. 900पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. आणि जी मी व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहेत ते 71च व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहे. म्हणजे जास्तीत जास्त 2.5 महिने पण झाले नाही चॅनल सुरू करून, आणि एवढी ग्रोथ या ठिकाणी माझ्या चॅनलची झालेली आहे. ही सर्व तुमची कृपा आहे आणि देवाची कृपा माझ्यावरती आहे, मच्छिंद्रनाथांची कृपा आहे, सर्व नाथांची कृपा आहे, जेणेकरून इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. तर अशी होती माझी छोटीशी जर्नी यूट्यूबची. मी तुम्हाला शेअर केली. चॅनल कधी बनवला, कशा प्रकारे बनवला, किंवा किती व्ह्यूज आहेत, हाफ मोनेटाईज पण चॅनल या ठिकाणी झालेला आहे. ही छोटीशी जर्नी होती आणि या छोटीशा जर्नीमध्ये मला या ठिकाणी एकच गोष्ट माहिती झाली की मी दररोज व्हिडिओ टाकत गेलो आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचा प्रतिसाद मला मिळत गेला आणि आतापर्यंत चॅनल या ठिकाणी पोहोचलेला, हाफ मोनेटाईज झालेला आहे आणि फुल मोनेटाईज बी थोड्या दिवसामध्ये 1 आठवड्यामध्ये होणार आहे. ही होती माझी छोटीशी जर्नी यूट्यूबची, जी मी तुम्हाला शेअर केली. या जर्नीमध्ये मला खूप सारे प्रॉब्लेम्स आले, पण मी या ठिकाणी डगमगलो नाही आणि दररोज एक व्हिडिओ बनवत गेलो. या जर्नीमध्ये माझे खूप दुःखद पण होतं, मी आजारी पण पडलो होतो, तरी पण मी व्हिडिओ बनवायचं तुम्हाला सोडलं नाही आणि व्हिडिओ दररोज टाकत गेलो. मग मी आजारी पडलो होतो या ठिकाणी 20-25 दिवस मी आजारी पडलो होतो, तरी पण मी व्हिडिओ टाकायचं या ठिकाणी कमी केलं नाही. तुमचं ज्ञान तुम्हाला दररोज या ठिकाणी व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न केला. नाथांचे जे पण व्हिडिओ आहेत, जे पण माहिती आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर अशी माझी जर्नी होती यूट्यूबची. थोडक्यातमध्ये होते 2-2.5 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागलेला आहे. अजून 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले नाहीत. आणि तुम्हाला जर वाटलं, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा. पण मला असं म्हणायचं की जे नाथांची मी व्हिडिओ बनवत आहे ती माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचली तरी मला खूप झालं. त्या माहितीसाठीच मी व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवतो आहे. तुम्ही सबस्क्राईब करा किंवा नाही करू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त नाथांचे व्हिडिओ पाहत चाला. ठीक आहे. 1000 सबस्क्रायबर मला या ठिकाणी जो काही क्रायटेरिया आहे तो कंप्लीट करायचाच आहे. पण माझं त्या पाठीमागचं एकच उद्देश आहे की तुम्हाला नाथांची सर्व माहिती कळावी, नाथांचे सर्व त्या ठिकाणी जे काही उपदेश केलेला आहे अध्यायाच्या माध्यमातून, पारायणाच्या माध्यमातून, किंवा त्यांच्या कथाच्या माध्यमातून, त्यांच्या जन्मकथेच्या माध्यमातून, किंवा लोकांसाठी त्यांनी काय काय केलेलं आहे ह्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि मी देत चालणार आहे की त्यापासून तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा, त्यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारचे ज्ञान मिळावं, हीच माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. अशा प्रकारची अपेक्षा माझी आहे. तर हीच होती
ही छोटीशी माहिती मला या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची होती. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्यावरती, आणि जे पण मी तुम्हाला कार्य हाती घेतलेलं आहे ते तर मी पूर्ण करणारच आहे, पण तुमची साथ मला पाहिजे मित्रांनो. तर यासाठीच मी ही सर्व काही जे मी करतो आहे. ठीक आहे, तर असंच पाहत चला व्हिडिओ, आणि नाथांची सर्व माहिती तुम्हाला मिळत चालेल. तर जाताना तुम्हाला एवढं सांगेन, अलख निरंजन आदेश. जय मच्छिंद्रनाथाय नमः, जय गोरक्षनाथाय नमः, ओम श्री चैतन्य नवनाथाय नमः.